या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते सर्व जमावाला पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी हा संपूर्ण प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय या बीड न्यायालय आहे आणि या बीड न्यायालयाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले पाहायला मिळाले होते। सुरुवातीला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड विरोधात घोषणाबाजी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा वाल्मिक कराड याचे समर्थक जे आहेत ते कोर्टाबाहेर जमलेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे तो या ठिकाणी जमा झालेला आहे कोर्टाबाहेर आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना पाहायला मिळतोय। काही प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोर्टाचे वकील हे देखील या वकिली करणारे व्यक्ती देखील वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेले खोटे गुन्हे माघारी घ्या अशा पद्धतीची मागणी वकील असलेल्या कार्यकर्त्यांकडून देखील होताना आपल्याला। परंतु कोर्ट परिसरामधील जर तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करत असाल, या ठिकाणी तुम्ही जर विरोध करत असाल तर यामध्ये संपूर्ण हा प्रकार या ठिकाणी चुकीचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला आम्ही कधीही या ठिकाणी खपून घेतलं जाणार नाही। आपल्याला पाहायला मिळतं पोलिसांकडून कार्यकर्ते जे आहेत ते पळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही उपाययोजना जी आहे ती केली जाते। सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज या ठिकाणी पोलिसांकडून झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतो या ठिकाणी काही वकील आहेत आणि ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी आणखी काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून हुसकावलं जाते। कुठल्याही पद्धतीचा जमाव जमू नये यासाठी ही संपूर्ण उपाययोजना जी आहे ती या ठिकाणी आपण आपल्याला पाहायला मिळते। पोलीस या ठिकाणी पूर्ण बीड परिसरात जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी मोठा पिंजरा जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतात आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काही वेळापूर्वी वाल्मिक कराडांना 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली होती। 22 जानेवारीपर्यंत त्यांना काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। महिला कार्यकर्ते ज्या होत्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही जी ती केलेली आहे। सध्या या परिसरामध्ये पाहतो की पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जी काही घोषणाबाजी होत होती त्याचबरोबर त्या विरोधामध्ये वाल्मिक कराड यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते सुद्धा या कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेले होते। एकीकडे परळीमध्ये वातावरण तापलेलं असताना बीडमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते जे ते कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। आज बीड